सुप्रभात विद्यार्थी मित्रो. आपला जो काही भारतीय साहित्य विचार आणि पाश्चात्य साहित्य विचार हा जो काही पेपर आहे आणि या पेपरमधील पहिलं जे काही प्रकरण आहेत त्या पहिल्या प्रकरणावर आपण संपूर्ण चर्चा केलेली आहे. पहिल्या घटकामध्ये शब्दशक्ती जे काही त्या शब्दशक्तीचे 3 प्रकार अभिधा, लक्षणा आणि व्यंजना त्याचे उपप्रकार या 3 शब्दशक्तींबद्दल सविस्तर परामर्श घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमातला दुसरा जो काही घटक आहे त्या घटकाचं नाव आहे साहित्यातील रससूत्र आणि त्याच्यातला पहिला मुद्दा आहे भरत मुनीचे रससूत्र. आता भरत मुनी हा जो एक फार मोठा संस्कृत साहित्यशास्त्रकार होऊन गेला आणि या भरत मुनीने 9व्या शतकामध्ये रसाचा सिद्धांत मांडलेला आहे. आता रसाचा सिद्धांत मांडत असताना एक प्रकारचं सुरुवातीला त्यांनी रस म्हणजे काय तर रस म्हणजे रुची घेणे, आस्वाद घेणे. त्यांनी संस्कृतमध्ये एक सुरुवातीला प्रश्न केलेला आहे, रस इति का पदार्थ. म्हणजे रसाचं सूत्र सांगत असताना ते म्हणतात की रस हा इति आहे का पदार्थ आहे. आणि त्यांनी स्वतः उत्तर दिले आहे की रस म्हणजे आस्वाद्य होय. आता रसला त्या ठिकाणी इति का पदार्थ सांगत असताना रस म्हणजे काय, एक प्रकारचा आस्वाद होय. काव्य वाचल्याने वाचकाच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची भावना निर्माण होत असते किंवा कोणत्याही प्रकारचं साहित्य वाचल्यानंतर वाचकाच्या मनामध्ये एक अनुकूल भावना निर्माण होत असतील किंवा प्रतिकूल भावना निर्माण होत असतात. आणि म्हणून जेव्हा एखादा वाचक साहित्य वाचत असतो, काव्य वाचत असतो, नाट्य वाचत असतो, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये कोणता ना कोणता भाव निर्माण होत असतो आणि त्यालाच एक प्रकारे रसनिर्मिती किंवा रसस्वाद त्यांनी शब्द वापरलेले आहेत. आता उदाहरणार्थ जर समजा दुष्यंत आणि शकुंतला या दोघांच्या शृंगारपर असं प्रेम काव्य जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस वाचकाच्या मनामध्ये सुद्धा किंवा प्रेक्षकाच्या मनामध्ये सुद्धा त्याची चित्तवृत्ती जी का असते ती सुद्धा आनंदित होत असते. आणि म्हणून भरत मुनीने रसाचा सिद्धांत मांडत असताना एकाच वाक्यामध्ये सांगून टाकलेलं आहे, भाव, विभानुभाव, व्यभिचारी भाव, संयोगात रसनिष्पत्ती असं जे काय रससूत्र जे काय किंवा रससिद्धांत जो काही तो भरतांनी मांडलेला आहे. म्हणजे भाव, विभानुभाव, व्यभिचारी भाव, संयोगात रसनिष्पत्ती असं रसाचं सूत्र जे काय ते भरत मुनींनी या ठिकाणी एक प्रकारचं व्यक्त केलेलं आहे. आता हे रसाचं सूत्र सांगत असताना सुरुवातीला भरत मुनींनी फक्त नाट्यापुरताच रसाचा विचार केला होता किंवा रससिद्धांताचा विचार केला होता. परंतु हा रससिद्धांत फक्त नाट्यापुरताच नाही तर काव्यालाही तो लागू होतो. एवढंच नाही तर सर्व ललित साहित्य कृतीला सुद्धा या सिद्धांताचा उपयोग जो काय तो होऊ शकतो किंवा सर्वच ललित साहित्याला सुद्धा हा सिद्धांत लागू पडत असतो. कारण कोणतीही साहित्यकृती जेव्हा आपण वाचतो आणि वाचल्यानंतर वाचकाच्या मनामध्ये एक तर अनुकूल भावना निर्माण होत असतात, त्याच्या चेहऱ्यावर जे काय हास्य जे काय ते उमटत असतं आणि ते हास्य उमटत असल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारचा जो काही भाव जो का असेल तो निर्माण होत असतो. आणि म्हणून भरत मुनीने हा सिद्धांत मांडत असताना
म्हणजे भाव विभाव अनुभव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती हे काही वेगवेगळे आपल्याला सांगता येणार नाही. जसं एखादा पानाचा विळा असतो आणि त्या पानाच्या विळ्यामध्ये कात असेल, चुना असेल, लवंग असेल, बडीशोप असेल किंवा दालचिनी जे काय असेल हे सर्व टाकल्यानंतर तो पानाचा विळा म्हणजे पानक रस नाही. तो जेव्हा आपण मुखामध्ये टाकतो त्याची चरवणा करत असतो आणि चरवणा केल्यानंतर जो पानक रस तयार होत असतो, तशाच पद्धतीने काव्यामध्ये सुद्धा कोणता ना कोणता रस असतो, त्याशिवाय काव्याची निर्मिती होऊ शकत नाही. साहित्यामध्ये सुद्धा कोणता ना कोणता त्या ठिकाणी भाव असतो, कोणता ना कोणता रस असतो, त्याशिवाय साहित्याची निर्मिती होऊ शकत नाहीत. आणि म्हणून सर्वच ललित साहित्यामध्ये, सर्वच ललित कृतींमध्ये सुद्धा एक प्रकारे कोणता ना कोणता रस असतो. अगदी उदाहरण म्हणून भरतमुनीने उत्तर रामचरित्राचं दिलेले आहेत. आता भारतीय संस्कृतीमध्ये रामायण महाभारत हे जे काही दोन महाकाव्य जे काय आहेत त्यांना फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आता राम म्हटल्यानंतर आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम रामाचं कर्तृत्व जे काय असेल ते आपल्याला आठवतं. प्रभू रामचंद्राने आपल्या वडिलांचं जे काही वचन जे काय ते पाळलं आणि 14 वर्ष हा माणूस आपल्या वडिलांचं वचन पाळण्यासाठी, आपल्या आईला दिलेलं जे काही वचन जे काय असेल ते पाळण्यासाठी एक प्रकारे 14 वर्षे वनवासामध्ये निघून जातो. आणि वनवासामध्ये निघून गेल्यानंतर तो पूर्वार्ध जर सोडला तर उत्तर रामचरित्र तुम्ही जर वाचलं तर उत्तर रामचरित्रामध्ये जेव्हा 14 वर्षे वनवास भोगितल्यानंतर परत प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये येतात आणि अयोध्यामध्ये आल्यानंतर एक प्रकारे राज्याभिषेक होतो. राजगादीवर प्रभू रामचंद्र बसतात आणि प्रभू रामचंद्र बसल्यानंतर जेव्हा अयोध्येनगरीचा राज्यकारभार सुरू होतो आणि राज्यकारभार सुरू झाल्यानंतर अतिशय आनंदाने गुण्यागोविंदाने सर्व राज्यामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि कुणीतरी एका धोब्याने सीतामाईबद्दल एक प्रकारची शंका व्यक्त केली आणि शंका व्यक्त केल्यानंतर जेव्हा प्रभू रामचंद्राने स्वतः प्रत्यक्ष सर्वसामान्य माणसाचं रूप घेऊन तो जेव्हा नगरीमध्ये गेला आणि नगरीमध्ये गेल्यानंतर जेव्हा जनता कुजबुजू लागली, जर सीतामाई रावणाने पळून नेली होती तर ही सीतामाता जी असेल ती पवित्र असेल का, अशी शंका जेव्हा जनता त्या ठिकाणी उपस्थित करत होती आणि त्यावेळेस प्रजाच्या कल्याणासाठी प्रभू रामचंद्र जे काय आहेत ते एक प्रकारे सीतेचा त्याग करतात. आता सीतेचा जेव्हा त्याग करतात तेव्हा हे उत्तर रामचरित्र जेव्हा आपण वाचत असताना ते जे काही कारुण्य भाव जो काय तो कारुण्य भाव प्रत्येक वाचकाच्या मनामध्ये निर्माण होत असतो. किंवा तुम्ही दूरदर्शनवर जर पाहिला असेल, जेव्हा सीतेला त्या रथावर घेऊन जातात आणि रथावर घेऊन गेल्यानंतर तेव्हा संपूर्ण जनता जी का असेल, प्रभू रामचंद्र जे का असतील त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू जे काय असतात ते तरळतात आणि म्हणून राम सीता हा जो काय वियोग जो काय आहे, ही जी काय दुःखाची भावना जी काय आहे ती प्रत्येक वाचकाच्या मनामध्ये, प्रत्येक श्रोत्याच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून उत्तर रामचरित्र वाचत असताना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये करुण रसभाव जो काय तो निर्माण होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच भरताने हा जो काही रससिद्धांत जो काय मांडलेला आहे आणि तो रससिद्धांत मांडत असताना प्रत्येक साहित्य कृतीमध्ये कोणता ना कोणता रस असतो. मग तो कारुण्य रस असेल, तो शृंगार रस असेल, तो एक प्रकारचा हास्यरस असेल, जे काही 9 रस जे काय आहेत त्या 9 रसाचा विचार करत असताना कोणतीही कलाकृती जी का असेल त्या कलाकृतीमध्ये एक प्रकारे रसनिष्पत्तीशिवाय कलाकृतीची निर्मिती होऊ शकत नाही. आणि म्हणून भरताने हा रससिद्धांत जो आहे तो एका वाक्यामध्ये सांगून टाकलेला आहे. भाव विभानुभाव अनुभाव संयोगात रसनिष्पत्ती, ही एकच वाक्य जरी लक्षात ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला हा सिद्धांत जो काय तो समजला असं गृहीत धरायला हरकत नाही. त्यानंतर भरतमुनीने
किंवा आपल्या या घटकामधला दुसरा मुद्दा आहे की 8 स्थायी भाव जे काय ते त्यांनी सांगितलेले आहेत. आता 8 स्थायी भाव व रस हा जो काही दुसरा आपला मुद्दा आहे, त्या मुद्द्याचा आपण थोडक्यात या ठिकाणी विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये भाव, आता भाव म्हणजे काय? स्थायी भाव. आता भरत मुनीने प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जन्मताच 8 प्रकारचे स्थायी भाव असतात. कोणताही माणूस असेल जगामधला, तर त्या जगामधल्या प्रत्येक माणसाकडे 8 स्थायी भाव असतात. मग हे स्थायी भाव, मग हर्ष असेल, शोक असेल, विषाद असेल, रती असेल, क्रोध असेल, उत्साह असेल, भीती असेल, हे असे 8 प्रकारचे जे काही भाव जे काय आहेत ते भाव भरत मुनीने मानलेले आहेत. आणि त्यामुळे या भावांनाच स्थायी भाव किंवा ठायी भाव असेही मानले गेले आहेत. म्हणजे प्रत्येक माणसाला जन्मजात हे भाव त्या ठिकाणी मिळत असतात, असं थोडक्यात आपल्याला या 8 भावांबद्दल सांगता येईल. त्यानंतरचा दुसरा जो काही प्रकार त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे विभाव. आता भरत मुनीने विभावाची एका वाक्यामध्ये व्याख्या सांगितलेली आहे की अंतःकरणात असलेला स्थायी भावाचा आस्वाद योग्य रसपरिपोषक जो भाव निर्माण होत असतो त्याला विभाव असं म्हणत असतात. म्हणजे अंतःकरणात असलेल्या स्थायी भावनांना, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये किंवा अंतःकरणामध्ये जन्मताच काही भावना असतात आणि त्या भावनांच्या माध्यमातूनच काय होत असते? रसनिर्मिती होत असते. त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ, एक तरुणी जी काय आहे किंवा एक प्रेयसी जी काय आहे ती बागेमध्ये आपल्या प्रियकराची वाट पाहत असते, परंतु तो प्रियकर काय लवकर येत नाही. आता लवकर येत नसल्यामुळे तिच्या मनामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारच्या भावना जे काय त्या निर्माण होतात. तिचे डोळे जे काय आहेत ते कुठतरी तिच्या प्रियकराकडे लागून राहिलेले आहेत. तिच्या मनामध्ये एक प्रकारचे विचारांचं थैमान माजलेलं आहे. जो काय वेळ दिलेला आहे ती वेळही निघून गेलेली आहे आणि त्यामुळे ती बगीच्यामध्ये किंवा बागेमध्ये एक प्रकारे तिचं मन जे काय ते स्थिर राहत नाहीत. ती हालचाल करते आहेत आणि हालचाल करत असल्यामुळे थोड्या वेळानंतर जेव्हा तिचा प्रियकर तिला दिसतो आणि दिसल्यानंतर तिचे डोळे जे काय असतात ते लाल बुंद होऊन जातात. ती एक प्रकारे हालचाल करायला लागते. केसांचे जे काही वेण्या जे काय असेल ती मागे पुढे करायला लागून जाते. म्हणजे तिच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारे आपल्या प्रियकर दिसल्याबरोबर जो काही भाव निर्माण झालेला आहे त्यालाच एक प्रकारे काय म्हणत असतो? विभाव असं म्हणत असतात. अशा विभावाचे 2 प्रकार आहेत. एक आलंबन विभाव आणि दुसरा उद्दीपन विभाव. आलंबन विभाव म्हणजे ज्याच्यावर रसनिष्पत्ती अवलंबून असते त्याला आलंबन विभाव असं म्हणतात. आलंबन म्हणजे 2 गोष्टी एकत्र आल्याशिवाय रसाची निर्मिती होत असते, आलंबन. मग या ठिकाणी जे काय आपण प्रेयसीचं जे काही उदाहरण दिलेलं आहे तेच उदाहरण इथं सुद्धा लागू होईल. कारण प्रेयसी असल्यामुळेच प्रियकराची ती वाट पाहत असते आणि दोघं त्या ठिकाणी मिलन झाल्यानंतरच किंवा एकत्र आल्यानंतरच एक प्रकारचं त्यांच्याशिवाय रसाची निर्मिती होऊ शकत नाही. आणि म्हणून इथं हे जे काही उदाहरण जे काही आपण दिलेलं आहे आलंबन विभावाचं की ज्याच्यावर रसनिष्पत्ती अवलंबून असते, असे जे काही प्रियकर प्रेयसी जे काही त्या दोघांशिवायच एक प्रकारे रसनिर्मिती होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला आलंबन विभाव असं म्हणतात. उद्दीपन विभाव दुसरा जो काय प्रकार आहे. आता उद्दीपन विभाव म्हणजे काय? कृती, हालचाल किंवा वातावरण. आता प्रियकर प्रेयसी म्हटल्यानंतर एक प्रकारे तिथलं कृती असेल, हालचाल असेल, वातावरण असेल. कारण बगीचा म्हटल्यानंतर तिथं झाडं असतील, झुडपं असतील, वेली असतील, फुलं असतील,
बाग बगीचा असेल, कुठतरी अगदी पक्षी जे का असेल ते कुठतरी गाणे गात असतील किंवा एक प्रकारचं कारंजा उडत असेल, कारण तसे वातावरण असल्याशिवाय भावना जे काय त्या एक प्रकारचं उद्दीपित होणार नाहीत आणि म्हणूनच त्याला एक प्रकारचं उद्दीपन विभाव असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. म्हणून विभावाचे 2 प्रकार आहेत, एक आलंबन विभाव आणि दुसरा उद्दीपन विभाव. आणि तिसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे अनुभव. या अनुभवाबद्दल आपण पुढच्या तासिकेला पाहू.